हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू सेकंड पार्ट. आणि आता आम्ही फायनली गणपतीपुळेला पोहोचलो आहे. आम्ही बीच समोरच रूम बुक केले होते आणि त्याचा व्ह्यू तर एक नंबरच होता. आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि दर्शनाला निघालो. माझ्या लाईफमधला हा खूप स्पेशल डे होता, कारण की माझी एवढ्या वर्षांपासूनची इच्छा आज पूर्ण झाली होती, ते पण माझ्या बड्डेच्या दिवशी आणि माझ्या फॅमिलीसोबत. आवाज तर येतच असेल. गणपती मंदिरात आरती चालू होती आणि 2 मिनिटासाठी आमची आरती चुकली, नाहीतर आम्हाला सुद्धा गाभाऱ्यात आरती मिळाली असती. आमचं दर्शन खूप छान पद्धतीने झालं आणि आता आम्ही चाललोय बीचवर. सर्व मंदिरासमोर बसले होते आणि फोटोशूट तर मॅन्डेटरी आहे, ते तर झालंच पाहिजे ना. मी पहिल्यांदा एवढं सुंदर आकाश बघितलं होतं. आमचे रूम्स अगदी बाजूलाच असल्यामुळे आम्ही विचार केला की आजही आपण बीचवर जाऊया. कोकणात येऊन नारळ पाणी तर पिलंच पाहिजे. पाण्यात भिजून झाल्यानंतर आम्ही सगळे आता परत रूमवर निघालो आणि मस्तपैकी जेवल्यानंतर माझा बड्डे सेलिब्रेशन चालू झालं. टिल देन, बाय बाय.